नमस्कार मित्रांनो, तर आता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे काय माहिती आहे का? आजचा विषय असा झालेला आहे की आणि तब्येत तुम्हाला सांगतो पार गळटून गेलेली. काल तर तुम्हाला रातच्या व्हिडिओत दावलं की अंग खांजावतंय, तोंडावर फुटकुळ्यांवर नॉर्मल आले त्या, आणि त्याचंच कारण अशा विषय झाला आहे की सकाळी तुम्हाला सांगतो रात्री झोपलो व्यवस्थित, अंग खांजवायचं हे राहिलं आणि झोपलो व्यवस्थित, पण झोपलो व्यवस्थित आणि सकाळनं जी उठायला गेलो तर तुम्हाला सांगतो उठायची आहे ना, गुडगं, मांड्या, लावण्या आणि मनगट, कुपूर आणि ह्याला काय म्हणतात ग, ह्याच्यात काय म्हणतात, गोटा, ही तुम्हाला सांगतो सगळं पॅक झालं. जेव्हा एक सलाईन लावलंय आणि सलाईन लावायचा मुद्दा म्हणजे आहे तिकडे तर बोलणं इथं आवाज येतोय, आणि इकडे बघ की तब्येतीची काळजी घ्या. ही साथच आली या, पुरी पण आजारी पडल्या त्या. छकूला सर्दी ताप चालू या, आहे का नाही छकू? सर्दी ताप चालू झाला. दीदी पण ठणठणीत आहे का? हाय 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 पिल्या टाका तिकडे खेळतो या. आणि काहीतरी मित्रांनो बरीच लोक आजारी पडायला लागले. ती कुणा सांधा दो, कुणाचं मनगाटे दो, कुणाचं वाट्या दो. बॉल हाणतोय फेकून, कालवनात जाईन ती लबरी बॉल आहे, टना उड्या मारतो. कालवनात जर गरम पडला फिरला ना त्याच्यामुळे ती बॉल मी लपू ठेवतोय. कुठनं काढला कोणी? मला काय माहिती कोणी काढला ती बॉल? कपाटाव गेलती ना, मग कपाटाव लपून ठेवला होता ती बॉल. ती कालवनात गरम पाण्यात जर पडला ना बॉल तर सगळ्याचं डोळं जाते एका बरोबर. तसली नाटकी करू नको मित्रांनो. काळजी घ्या आपापल्या तब्येतीची. तिकडे ये की तिकडे कुठे चालली या? सकाळ धरून तुम्हाला सांगतो इतकं गळटून गेलतो, डोळं बारीक झालेलं सगळं गेलतं की. मग ती सांगतोय की दवाखान्यात गेलेलो. मी काय तिसरं सांगतोय वय काय तेव्हा? दवाखान्यात जाऊन आल्या फरक पडलेला दिसतोय वाटतंय जरा. मग काय का ना, दवाखान्यात जाऊन आलो, फरक पडला. आवाज कसा चढला लगेच लगेच आवाज चालला नाही तर सकाळ धरणं झोपूनच होतो मित्रांनो. काय नाही काय असायचे, डेंगूची का कशाची साथ आली? लय जण आले ते सगळं, पुन्हा मांड्यान पांड्यान पिंढऱ्यान पॅक झाले सगळे. अजून काय असलंच म्हणा, तब्येतीचं डाऊन झाले त्या माणसाच्या. तुमची बरी का आता? तुमची बरी पण दुखतंय थोडं बरं का. आता काय गोळ्या औषधं खाल्ल्याशिवाय इलाज होईल का? बिन गोळ्या तुला खातेकडे लागले मला शिकवायला. तू खाते का गोळ्या? खाऊ नका, माझी बॉल गेली. जाऊ दे. काय कुठं? काढ घुस नाही गुतून मुंडतोय. हात याच्याकडे जागा बॉल. तर मित्रांनो तब्येतीची काळजी घ्या. आणि काही लोक, मी गेलतो मांजरगावला दवाखान्यात कोंगाड्याकडे. तर काही लोक काय म्हणतात, इकडे ये ग अलीकडं, असं चिटकून बसल्या मोबाईल मध्ये पूर्ण येतं माणूस. तू जाती तिकडल्या कडेला. मी कशी बसली, तुम्ही कसं बसलाय? मी एक सांगतो, स्वप्नाली म्हणली, काव्य म्हणली मला आमच्याकडे तिसरीचं पोरगं बाई ती आज गाडीला धडकली. तर मित्रांनो असून द्या. तर आता पुढल्या हे दवाखान्यात गेलेलो व्हिडिओ पुढं आहे, नक्कीच बघा. चला. नमस्कार मित्रांनो, तर आता सध्याचं नियोजन माझं आहे, दवाखान्यात आलोय कारण इतकंच हातपाय गळाटल्यात, अशक्तपणा आलाय. सकाळी त्या झोपेतनं उठाय बी आहे ना, डोळं लाल झाले. तेव्हा सलाईन लावलंय मला असं, हे बघा. बघितलं का? ज्यावेळेस माणसं तारात देतील का नाही, सलाईन संपली आता. कुणाला देत नाही म्हणजे सगळे आपली मर्जी निघत बसतात. काय करायचं, एका कापडीचं आहे लावलं जास्त लोकांना मिळलं तर पुन्हा
झालं तुमचं पैसे जमा. बघितलं मित्रांनो, सलाईन संपलं आणि इथं जोडीदार माझं खास जोडीदार येऊन तुम्हाला सांगतो, मी झोपलो होतो, वाढून झाला अर्धा तास झाला बसल्यात येऊन, आणि मी उठल्यानंतर आता आल्यात आणि बघू आता सलाईन संपलं, ओके झालंय. काय म्हणतात साहेब? झाला खातो झाला कसला तसलं ती लाटकी हा आमचं नाही लागलं. तिला झालं. मित्र, 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणप्रणास लावले. त्या सर्व शूर सैनिकांमुळे आज आपण आपल्या भारतात मुक्त श्वास घेत आहोत. आज आपण आपल्या भारतात मुक्त श्वास घेत आहोत. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे. भारताची शान आहे, तिरंगा आमचा मान आहे. धन्यवाद. जानवी तानाजी सुरवसे. सुहाना लगता है, लहरों से दिल दीवाना लगता है. भारत का झंडा सुहाना लगता है, लहरों से दिल दीवाना लगता है. ए मेरे बापू जवाहर याद आते हैं, ए मेरे बापू जवाहर याद आते हैं. हम उन्हें ना भूल कर भी भूल पाते हैं. ए मेरे बापू जवाहर याद आते हैं. हम उन्हें ना भूल कर भी भूल पाते हैं. भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. 3 रंगों से बनाया है मेरा झंडा, 3 रंगों से बनाया है मेरा झंडा. प्यार से जोड़ा है उसने भारत का झंडा. 3 रंगों से बनाया है मेरा झंडा. प्यार से जोड़ा है उसने भारत का झंडा. भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. खाकर गोली गांधी जी ने वचन दिया है, खाकर गोली गांधी जी ने वचन दिया है. भारत का ही नाम लेकर प्राण छोड़ा है, भारत का ही नाम लेकर प्राण छोड़ा है. भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से हम दिल जरा। दीवाना लगता है. भारत का झंडा सुहाना लगता है, दीदी कुठे? लहराने से दीदी काय दिल म्हणते बघ. दीवाना दीदी लगता काय म्हणते बघ. है.